परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक यात्रा आणि आषाढी यात्रा उत्सवानिमित्त महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दोन्ही यात्रांचा योग एकत्र आल्याने शहरासह जिल्ह्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले। आषाढ महिन्याच्या प्रारंभ निमित्त देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात दर्शनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सुरक्षेचा चोख बंदोबस्त आणि दर्शनाची योग्य व्यवस्था केली आहे। आगामी काही दिवस यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। महालक्ष्मी मंदिर समितीचे व्यवस्थापक अनिल नायक यांनी यात्रेची माहिती दिली। यावेळी संभाजी प्रे, प्रभाकर जानगवडी, पांडुरंग परस्कर, दिलीप भास्कर, सुरेश जानगवडी, महादेव बडवणे, गौरव घुले, अनिल नायक यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहर गवळी समाजाचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट यावर्षी त्रिवार्षिक यात्रा दिनांक 12/8/2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 30,000 भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे। आणि त्याच पद्धतीनं आदल्या दिवशी 1100 सवासणीला एक साडीमधून तुळजापूर व्यवस्थे महालक्ष्मी मंदिरपर्यंत या ठिकाणी जलकुंभ मेळावा हा एक आगळा वेगळा समाजाचा या ठिकाणी सर्व आमच्या महिला मंडळाने आयोजित केलेला आहे। आणि ट्रस्टच्या वतीने ह्यावर्षी मंदिर परिसरामध्ये 20 ते 22 CC कॅमेरे आणि हा जो सभामंडप आपल्याला दिसतोय तो माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे आणि माननीय महेशांना कोटे यांच्या निधीतून हा सभामंडप आज या ठिकाणी आम्हाला समाजाला त्यांनी दिलेला आहे। आणि यापूर्वी कोटे परिवाराचं आमच्या महालक्ष्मी मंदिर आणि समाजावर भरपूर सहकार्य आहे। असं सहकार्य त्यांचा लाभाव आणि या ठिकाणी महाप्रसादासाठी जास्तीत जास्त भक्तगणाने लाभ घ्यावा ही नम्र विनंती। दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी गर्दी वाढतच चालली, याचं नियोजन कसं केलं? आता ह्यावर्षी नियोजन म्हणजे गर्दी यावर्षी इतकी आहे की दर मंगळवारी आणि शुक्रवारी 10 ते 12,000 भक्तगण या ठिकाणी येतात। आणि आपण आता व्हिडिओ शूटिंग केलेलीच आहे। सर्वांना रांगेची व्यवस्था केली आहे, CC कॅमेरे आहेत। सर्व ट्रस्टी या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत बसून सर्व ह्याच्यावर देखरेख करत आहेत। आणि डिपार्टमेंट पोलिसचं सुद्धा सहकार्य आणि डीन सिव्हिल सर्जन यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे।